रेकॉर्डिंग करू हो द्या. सर. हा, सर्व पहिल्यापासून सर्व क्लास केले तुम्ही 6च्या 6? हो सर. नाही, परत सांगा. परत प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्या. सर्वच्या सर्व 6 क्लास केले तुम्हाला पहिल्यापासून क्लास करायचा होता तर? तर लास्ट टाइमचा एक मिस झालाय माझं, बाकी सर्व हा, कारण केलेलं आहे सर. माझ्याकडे सर्वांचं लक्ष असतं. मग परत सांगतो मी. हं, म्हणून मी पुन्हा परत तुम्हाला सांगितलं की खरंच प्रामाणिकपणे सांगा. जर तुम्हाला पहिल्यापासून करायचं आहे, पहिली संधी मिस झाली, ठीक आहे. तुमच्या हं, निमित्तातून मला सर्व ताईंशी बोलायचं, मी असं पण बोललो. मी तुमच्याशी तुम्हाला काही रागवत वगैरे नाही, पण भावा बहिणीचं नातं आहे म्हणून मुद्दाम तेवढं तर, हं, कधी कधी तुम्ही माझा कान पकडणार, मी तुमचा पकडेल, तेवढं नात्यात हक्क आहे आपला. हं. पण मुद्दाम म्हणून परत परत विचारतो, तुम्ही प्रामाणिकपणे सर्व क्लासेस केले का? तुम्हाला पुन्हा रिपीट संधी दिली ना मी, केले का? परत हो सर. शांतपणे मला जे प्रामाणिक उत्तर आहे ते सांगा. सर लास्टचा एक क्लास मिस झालाय, बाकी सर्व रेग्युलर. हं. लास्टच्या क्लासमध्ये त्याचा व्हिडिओ बघितला का, याचं पण उत्तर द्या प्रामाणिकपणे. नाही बघितलं सर अजून. नाही बघितला. आणि जर व्हिडिओ बघितला असेल तर ते मला पण कळतं. हा, लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्स असते तरी गुगल बाबाकडे. तुम्ही काय हो. करतायत काय नाही करत आहे, जर मी एखाद्या व्यक्तीला जर चेक करायचं असेल तर एव्हरीथिंग, जर वेळ भेटला तर सगळ्या गोष्टी चेक करू शकतो. पण तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं, आणि दे ऑल प्रेझेन्स आर गुगल बाबाकडे सर्व अवेलेबल असतं. पण तुम्ही नाही बघितला, नाही क्लास केला, नो प्रॉब्लेम. मला सांगायचा उद्देश हा आहे तुमच्या निमित्ताने, सांगतो थोड्या वेळानंतर. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, बाकीच्या ताईंसाठी. तुम्ही जर सर्व क्लास एखादा मिस केला, तुम्ही 2 एक्झामच्या लिंक होत्या, दोघं एक्झाम दिल्या? एक दिली सर, एक एक बाकी. दिली. का एक साठी 1000 रुपये फी ठेवली होती? नाही सर. मग का नाही दिली? हा पण प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर त्या क्लास नंतर एक 5 कॅल्क्युलेशन बनवण्याचा होमवर्क दिला होता, तो केला? हो सर. तो ग्रुपमध्ये टाकला? नाही. नाही टाकला का? टाकायला 101 रुपये दक्षिणा मागत होतो मी, की जर ग्रुपमध्ये टाकायचं असेल तर 101 रुपये दक्षिणा द्यावी लागेल. हा, म्हणजे काय होतं, मला हे सर्व तुमच्या निमित्तातून, स्वातीताईंच्या निमित्तानं असं सांगायचंय. त्या जुन्या ग्रुपमध्ये ऐका, तुम्हाला थांबा जरा, अजून माझं संपलं नाहीये. त्या ग्रुपमध्ये मी सहज एक अपील केली की ज्या ताईंना, हा बरोबर ना सीमाताई, ज्या ताईंना शिकायचं असेल त्यांना मी या ग्रुपची, म्हणजे हा नवीन ग्रुपची लिंक टाकली आणि सांगितलं ज्यांना शिकायचं असेल त्यांनी त्या ग्रुपला जॉईन व्हा. पहिल्यापासून तुम्हाला सर्व लेक्चर तिथे अटेंड होतील. पण एवढे काही मेसेज आले, माझा कोड नंबर हा आहे, माझं नाव हे आहे, माझं गाव ते आहे, मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करा. मला कुठं वेळ आहे तुम्हाला जॉईन करायला? तुम्हाला शिकायचं असेल पहिल्यापासून, तर मी आमंत्रणासाठी तिथं कॉमन पत्रिका टाकली, तिच्यावर टिक करायचं आणि त्या ग्रुपला जॉईन व्हायचं. पण नको, त्या ग्रुपमध्ये 100 मेसेज आले, आणि 100 तर क्लासमध्ये ताई दिसत पण नव्हत्या. सीमाताई होत्या का? 100 मेसेज आहेत त्या ग्रुपमध्ये, की मला जॉईन करा, मला जॉईन करा, मला जॉईन करा, माझा कोड हा आहे, माझा क्लास हा आहे. असे खूप सारे म्हणजे ते एकाने मेसेज करायला सुरुवात केली की सर्वांनीच मेसेज करायला सुरुवात केली. आणि 100 जण क्लासमध्ये पण नव्हते. 44, मॅक्झिमम तर 44 जण असायचे. आणि म्हणून अपेक्षा होती की 44, 5 जा 220. तिथं त्या दिवशी कॅल्क्युलेशन, तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रॅक्टिससाठी मिळणं गरजेचं होतं. आणि किती जणांनी कॅल्क्युलेशन टाकले? किती जणांनी टाकले 44 पैकी? 14 जणांनी टाकले फक्त. 14 जणांनी टाकले. बाकीच्यांनी जे होमवर्क दिला होता त्याचा फोटो काढून टाकला. टाकले होते. हा. हा, सांगतो. तुम्ही तुम्ही हुशार आहेत म्हणून तुम्ही टाकले. पण मी मुद्दाम त्यात स्वातीताईंचा कान पकडलाय आता सध्या. मला कोणीतरी भेटलं की त्या निमित्ताने सर्वांचे कान पकडणं होऊन जातं. कारण हे बोलणं गरजेचं आहे. सो सो हे फार इम्पॉर्टंट आहे. अजून फार इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी सूचना. जर 9:30चा मेसेज आता या वीक मध्ये ठरला आहे ना, तर तुम्ही 1 मिनिट जरी लेट झालात ना, तर तुम्ही 10 जणांचे 10 मिनिटं लेट करतात. प्लीज. सो जर मी सांगितलंय 9:30ला क्लास आहे, तर 9:30ला आपण तयारच राहिलो पाहिजे. प्लीज. मी उद्या 9:30ला आहे ना कन्सेप्ट शिकवायला सुरुवात करेल. पुन्हा बोलू नका की माझं हे राहिलं, मला ते समजलं नाही. 1 लाख रुपयाचा क्लास आहे बाबांनो. जर तुम्ही अप्रोच मध्ये असाल, मी नाही 2,000 भरणार आहे, 3,000 भरणार आहे, मग अजून टप्प्याटप्प्यानेच भरणार आहे, मग काय, मग करून घ्या ऍडजस्ट. प्लीज अप्रोच सेट करा पहिले, की मी 1 लाख रुपये स्पेस करलेले आहेत, मला ते वसूल करायचे आहेत या महिन्याभरात. त्या अप्रोचने जर करणार असाल तर फायदा होईल. आणि सांगताना म्हणून थोडंसं प्लीज, मी थोडंसं स्ट्रिक्टली अशासाठी सांगतो ना, तो वेळ वाया जातो.
सो ठीक आहे. स्वातीताई, नो प्रॉब्लेम. तुमच्या निमित्ताने सर्वांशी मला हे बोलता आलं आणि म्हणून मी कोणीतरी शोधत होतो, त्यात स्वातीताई सापडल्या. हा, दीपाळी साडेताई, तुमची पण तीच गत आहे. स्वातीताईंची आणि तुमची काही वेगळी नाहीये. हा, सांगतो तुम्हाला. तुम्ही किती सॉल्व्ह करतायत, किती प्रॅक्टिस करतायत ते सांगतो. वाघमोडे ताईंचं झालंय. प्रतिभाताई ना सांगायची गरज नाही, प्रतिभाताई ऑलरेडी एक्सपर्ट आहेत. सीमाताईंना सांगायची गरज नाही, त्या ऑलरेडी एक्सपर्ट आहेत. भाग्यश्री पठाळे ताई, तुमचा तुम्ही ठरवून घ्या तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर कॅमेरा कसा घ्यायचा ते. सर लक्ष्मीताई, लाईट गेली हा, लाईट. लक्ष्मीताई तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले मला वाटतं, बरोबर आहे? हा, ठीक आहे. त्यानंतर गीता पाटील ताई, तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय मला वाटतं, लातूर, करेक्ट? बरोबर, गीता ताई? हो सर. हा, पुढे जातो. हो सर त्यानंतर केले. दृष्टीताई. दृष्टीताई, दर्श आणि दृष्टीताई, तुम्ही मुंबईहून का ताई, परत सांगा लवकर लवकर जरा प्लीज. हो हो, मी मुंबईवर नाही, वर्षा जाधव नाव आहे माझं. हा, खूप फोन करतात वर्षा आणि जाधव काहीच नाव करत आहे, नाही. हा, सांगतो मुंबईवरून आहे. सांगतो. आणि मी गेल्या डिसेंबरला. ऐका ना आता, ऐका ना माझं, ऐका ना. त्या स्वातीताईंना कमी बोललो, तुम्हाला बोललो तर मला अर्धा तास कमी पडेल. पण समस्या भरपूर आहेत, मला पण आहेत आणि तुम्हाला पण आहेत. डिसेंबर म्हणजे मागच्या डिसेंबरमध्ये 2023ला तुम्ही रजिस्टर झाल्या, पण तुम्हाला वेळच भेटत नाही. आणि आता पण जेव्हा पहिल्यापासून बॅच सुरू झाली, तर त्यातला एकही होमवर्क तुम्ही केलेला नाही आत्ताच्या पण बॅच मध्ये. आणि परत दरवेळेस कॉल करतात की मला सर्व पहिल्यापासून शिकायचंय. मग पहिल्यापासून शिकायचं तर पहिल्यापासून, पहिल्या दिवसापासून अप्रोच सेट पाहिजे आणि सर्व गोष्टी केल्या पाहिजे. ओके ना? आता तर तुम्हाला नाही नाही, ठीक आहे. हॅलो हा, बोला. सर, 2 वाजता क्लास. हॅलो, हा, बोला, ऐकतोय. 2 वाजता क्लास असल्या कारणाने ना ऑफिसचा टायमिंग. ठीक आहे सर, ना, ऑफिसचा टायमिंग असल्या काही कारणाने प्रॉब्लेम नाही मला ताई. 2 वाजता तुम्ही बॅच मुंबईला नाही करता राहतात, येणार. लोकलमध्ये बसल्या की कानात हेडफोन लावा, एक नोटबुक घेऊन बसा, ऐकता ऐकता जे शिकवतोय त्याची प्रॅक्टिस करा. हे काय सांगायची गरज नाहीये. हा, अर्धा पाऊण तास लागतो आपल्याला घरापर्यंत. बसने येत असाल तर बसमध्ये प्रॅक्टिस करा, लोकलमध्ये बसत असाल तर लोकलने प्रॅक्टिस करा, लोकलमध्ये बसा. ठीक आहे. ऋतुजा, त्याच्यानंतर योगिता ताई, त्याच्यानंतर कोमल आढावताई ऑलरेडी झालेत. अर्चना ताई चव्हाणांचं रजिस्ट्रेशन झालं. अर्चना ताई, तुमचं लोकेशन काय परत सांगा मला जरा, प्लीज प्लीज. पहिला क्लास असं समजा, कारण मला सर वन टू वन. दात्र. दात्रक फाटा, ठीक आहे ठीक आहे, ते मला लोकेशन कळत नव्हतं. सुप्रिया वळेकर ताईंची पण तीच परिस्थिती आहे. पुन्हा परत अच्छा. रिपिटेशन करायचंय, पण काहीच होमवर्क करायचा नाहीये, वेळेवर काहीच करायचं नाहीये. ब्रह्मदेव पण काही शिकू शकत नाही जर अशी परिस्थिती असेल. त्यांनी जर मी विचारलं, दोघं आता पण ज्युनियर आणि सिनियरच्या 2 टेस्ट दिल्या, सांगावं त्यांनी केल्या का दोघं? केल्या कम्प्लीट? केल्या कम्प्लीट? सर मी टेस्ट नाही केला पण होमवर्क केला. हम्म, हाच प्रॉब्लेम आहे. पण आमच्या त्या प्रतिभाताईंना विचारलं, त्या म्हणाल मी 20 वेळा त्या टेस्ट सोडवल्यात असं सांगतील. काय सांगतील त्या? काय सांगतील? 20 वेळा सोडवल्या अशा पण ताई या क्लासमध्ये आहेत. तीच परिस्थिती त्या जयश्री बारीताईंची पण आहे. त्या जयश्री बारीताईंना पण विचारलं, त्यांना पण पुन्हा रिपिटेशन केलं. म्हणून पुढच्या वेळेस मी ना 2100 रुपये फी ठेवणार आहे, रिपीट जर त्यांना करायचं असेल तर. त्या निमित्ताने तुम्ही कम्प्लीट, आम्हाला हाच माइंड सेट करायचं तुमचं. जर 20 वेळा पण टेस्ट सोडवणाऱ्या ताई लोक त्या क्लासमध्ये आहेत, आणि तुम्हाला पहिल्यापासून सर्व शिकायचंय आणि तुम्हाला एक वेळ पण ते टेस्ट सोडवायला वेळ भेटला नाही, असा पण तुमचा अप्रोच आहे. मग हा फरक आहे की ते 20 वेळा जे सोडवत असतील त्यांना काय शिकायचंय आणि तुम्हाला काय शिकायचंय, हा फरक आहे. आणि हा फरक कमी झाला पाहिजे, ही एक रिक्वेस्ट आहे. ओके ना? जयश्री बारीताई, तुम्ही पण नाही टेस्ट सोडवल्या? नाही सोडवल्या मला माहिती आहे. हा, नाही नाही सोडवले ना सर. सोडवल्या. स्क्रीनशॉट हो टाकला हो तुम्ही? हो हो टाकलंय ना ग्रुपला. दोघं टाकल्या? सेकंडला तर तुम्ही नाही सांगितलं ना हा, नाही ग्रुपला सांगितलं तर की. मला टाकायला थोडी मी नाही सांगितलं होतं. मला टाकायला थोडी अच्छा. नाही सांगितलं होतं. नाही पहिला हा, सबस्टिट्यूट ज्युनियरच्या अप्रोच. ठीक आहे. का सांगितलं नव्हतं त्याचं ज्युनियरच्या. कारण असं होतं, मी ट्रॅव्हलमध्ये होतो. 10व करून मी घरून निघालो. ट्रॅव्हलमध्ये मी लवकर निघालो आणि रात्रभर मी ड्युटी केली होती 12 वाजेनंतर, 12 वाजेपर्यंत, आणि 3 वाजता मी मुंबई शाद्यावर बसलो. पहाटे सकाळी 7 वाजता घरी दोंडाच्याला पोहोचलो. परत तिकडनं 10व केल्यानंतर मला गाडी डुलकी लागली, म्हणजे येताना डुलकी लागली. मी विसरलो ते 2:30चा टायमिंग. आणि पुन्हा परत मला रुपाली मॅडमांचा फोन आला, तेव्हा मी ती लिंक टाकली आणि लक्षात आलं की मला पुन्हा परत मेसेज टाकले की ते रजिस्ट्रेशन प्रोसेस सरांना समजावी, का ते पुन्हा परत ओव्हरलुक, म्हणजे
पाठीमागे पडतं आणि कोणी मेसेज बघत नाही, हा उद्देश होता, बाकी काही. सो ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्लीज सुनीताताई मोबाईल आडवा ठेवा. रियाताई मोबाईल आडवा ठेवा प्लीज, आणि पुढे जाऊया प्लीज. इकडे लक्ष द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. सर्व बोलतो, थोडासा माइंडसेट करणं गरजेचं आहे. आजपासून बरोबर आपल्याकडे मोजून 30 दिवस आहेत, माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण. या 30 दिवसामध्ये तुम्हाला कमीत कमी प्रत्येकाकडे 30 विद्यार्थ्यांची बॅच सुरू झाली पाहिजे. लक्ष द्या मला काय सांगायचं. या 30 दिवसामध्ये तुमचं सर्टिफिकेशनसाठी तुमचं काही थांबलं तर तुम्हाला ई सर्टिफिकेट पाहिजे तर मी ई सर्टिफिकेट देईल, ते पण बोलतो. पण प्लीज शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. सायली धामणे ताई प्लीज. अजून पण जर तुम्ही क्लासमध्ये बसलेलं नसाल तर नॉट गुड. मुवमेंट कमी करा. बसलात 9:30ला तर बसले पाहिजे प्लीज. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. 91 -11 -30 +10 +7 -66 +3 +5. बारी ताई, नॉट गुड, नॉट गुड, नॉट गुड. आन्सर इज ओनली युनिट रॉडवर. आन्सर इज द, मला अजून बघू द्या कोणी मिस्टेक केलेली. नॉट गुड म्हणजे काय, त्यांचा मोरच वेगळा शाद्यातला अजून पण. आणि तो जर मोर पण अजून शाद्यातला वेगळा असेल तर मग तुम्ही 6 दिवस काहीच मेहनत केलेली नाही. डिसिप्लिन पार्ट असतो. डिसिप्लिन इज द डिसिप्लिन. माझा जर मला 9 असेल आणि -6 करायचं असेल तर मी असा कधीच करणार नाही. हे आपलं आधीच ठरलंय. म्हणून -6 असाच होईल. जे काय असेल ते तुमचा मोर रॉंग होता म्हणून मी समजून सांगतोय. सो आन्सर इज द 9. सेट द झिरो प्लीज. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज सेट द झिरो. ओके. 86 -66 +20. जयश्री ताई, तो मोर चेंज करा अजून पण. कसा दिसतोय मला तो काय. 86 करा पुन्हा परत. 86 -66. करंगडीकडनं शेवटचा बोट क्लोज करतो आपण. +20 +8 -26 26. विचार करायची गरज नाही पडली पाहिजे, थोडासा क्विक ऍक्शन झाली पाहिजे, ही अपेक्षा होती. प्लीज प्लीज सेट द झिरो. सेट द झिरो करतायत तुम्ही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण माइंड अँड बॉडीचं कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी असं सांगितलं होतं. इकडे लक्ष द्या. म्हणून 6च्या 6 क्लास बघायला लावले, त्याच्यात बडबड खूप असते. असं सांगितलं काही बोला किंवा काय करा, आपलं आपलं बसलेलो आहे. 24 -24, 25 -25, 26 -26, 27 -27. ही तर 99 पर्यंत तुम्हाला 100 वेळा तुम्ही प्रॅक्टिस. याला काही याला ना खर्च लागत ना लाईट बिल जास्त आलं असतं या महिन्यात. तुम्ही करू शकले असते. आणि दुसरं सांगितलं होतं, कुठलाही अंक घरच्यांना कोणाला तरी कामाला लावा. त्यांना पण विचारा, की मी पण लहान बाळांना पण विचारतो की मम्मी 68 कर बरं. मग तुम्हाला लगेच क्विकली आठवलं असतं माझा 60 होतोय का आणि माझा 8 होतोय का. त्याला पण वाटलं असतं की मम्मी चुकली, किंवा त्याला पण वाटतं की मी अप्रिशिएशन करतोय मम्मीला, तुला येतंय बाबा, तू छान करते. त्यांच्याकडनं पण आपण अप्रिशिएशन किंवा त्यांच्याकडनं आपली चूक झाली तर ते आपल्याला मोटिवेट पण करतात. तो हा थोडासा लर्निंग पार्ट होता. हाच उद्देश होता की तुम्ही हे सर्व करायला पाहिजे होतं. कारण लेवल 0, इकडे लक्ष द्या, लेवल 0 थोडंसं प्रेझेंटेशन प्रमाणे जातो आणि मला थोडंसं जे काही काही बोलायचंय आज, माइंडसेट होईल आणि खूप सारं लर्निंग पण होईल, आणि जे काही बाकी राहिले ते क्लोज होईल आज. आणि आपल्याला मला प्रेझेंटेशन प्रमाणे जातो आणि मला बोलता येईल. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण 1 मेला बॅच सुरुवात केली होती, सर्वांना आठवतंय? हा, सर्वांना आठवतंय? आपण 1 मेला बॅच सुरुवात केली होती आणि एक असा टार्गेट टाइम आपण ठेवला होता की 2 जूनला, कारण हा हे पुन्हा परत प्रश्न आले माझ्याकडे. 2 जूनला आपली बॅच एक कम्प्लेशन म्हणतात, संपणार नाही, कम्प्लेशन म्हणजे काहीतरी एक इव्हॅल्युएशन होईल आपलं टीचरांचं. इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे. कुठेतरी आपला एक टार्गेट टाइम आपण घेऊन इव्हॅल्युएशन होईल. आणि लेवल फोरचं टीचर तुमचं एक एक्झाम व्हावी, त्याच्यासाठी आपण साधारण 9 और 16 जूनला सर्टिफिकेशन ठेवलं होतं. पण मध्ये
माझ्या काही डिस्टर्बन्सीमुळे आपण एक आठवडा लेट झालो, म्हणून आपण 16 तारखेचं जवळजवळ फायनल करतोय, जवळजवळ अजून हॉल फायनल झाला नाही. म्हणून आपलं 16 तारखेला सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल आणि 9 तारखेला तुमची एक्झाम असेल लेवल 4ची. पण लेवल 4 बरोबर आपण थोडासा काही ऍडव्हान्स पण शिकून घेणार आहेत. असं काही नाही की एका महिन्यात आपल्याला खूप सारा पुढे जाता येणार आहे. क्लिअर आहे? त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे, पुढे कंटिन्यू पुढे लर्निंग सुरू राहील. त्याच्यानंतर लाईफ टाईम ट्रेनिंग असतात. याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं, काही त्यांनी 20 वेळा एक्झाम दिली, 10 वेळा दिली, 4 वेळा दिली, पुन्हा पुन्हा बसतायत. मी पुन्हा कधी कधी रागात भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये बोलतो, तुम्हाला 2100 रुपये 1100 रुपये मुद्दाम संस्थेला देणगी घ्यावी, म्हणजे एक थोडीशी आर्थिक म्हणतं की थोडीशी शिक्षा व्हावी, आणि मग तुम्हाला थोडंसं सिरियसली तुमचं लर्निंग व्हावं, हा उद्देश असतो. जर खरोखर गरज वाटली, संस्थेला पैशांची गरज असली, तर खरं आपण ती प्रोसेस बघूया पुढच्या फ्युचरमध्ये. क्लिअर आहे? इथं कोणाला डाऊट असेल तर इथं प्रोसेस थांबणार नाही. 16 जून नंतर हॅलो, हॅलो, हा बोला. हा बोलतोय. तुम्ही ग्रुपमध्ये आहेत का ताई? ठीक आहे ताई, तुम्हाला आता क्लासमध्ये 11 नंतर फोन करा मला, 11 वाजेनंतर. ओके? क्लासमध्ये. हो, मी 1 वाजेपर्यंत जागी असतो, कधी पण फोन करा, नो प्रॉब्लेम. ओके? ओके. ओके. चला ठीक आहे. सो प्लीज आता इकडे लक्ष द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 10 कॅल्क्युलेशनची तयारी ठेवा लवकर, फास्ट. 1 2 3 4 लिहा फटाफट. आपल्याला उत्तरं लिहायचे सर्वांना. थोडं फास्ट. मेंटल अरिथमेटिक फिंगरिंग वर करा, मेंटल अरिथमेटिक करा, नो प्रॉब्लेम. सिनियर ताई मेंटल अरिथमेटिक करतील, ज्युनियर ताई फिंगर वर करतील. ओके, थोडंसं फास्ट. केलं असेल 1 2 3 4 लिहिलं, तू वरती डेट लिहा, आजची तारीख लिहा. इथं तारीख लिहिली तरी चालेल, आजची 13/5, तुम्हाला पण लक्षात येईल. 13/5/24 लिहून घ्या सर्व. केलं इथपर्यंत? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मी सर्वांना पुन्हा परत एकदा विनंती करतो. सिनियर ताई आणि ज्युनियर ताई दोन पद्धतीच्या ताई आपल्या क्लासमध्ये आहेत. ज्या सिनियर ताई असतील त्यांनी हे सर्वच्या सर्व कॅल्क्युलेशन मेंटल अरिथमेटिक करायचे, MA म्हणजे मेंटल अरिथमेटिक करायचे. ज्या ज्युनियर ताई आहेत त्यांनी 5 कॅल्क्युलेशन झाल्यानंतर, मी थांबणार आहे 5 कॅल्क्युलेशन झाल्यानंतर, 5 कॅल्क्युलेशन त्यांनी फिंगरवर करा. ये 5 कॅल्क्युलेशन मेंटल अरिथमेटिक करायचे आहेत. ऍग्री विथ मी एव्हरीवन? ऍग्री विथ? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन? ओके, केलंय तुम्ही? सो स्टॉप द स्क्रीन शेअरिंग. हा, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 + 2 अगेन, -3 + 5 -5 +3 +20. आन्सर इज, लिहा. पहिला आन्सर लिहा फास्ट. मला पण लिहून घेऊ द्या. सेट द झिरो. ओके ना? आन्सर लिहिताना सेट द झिरो, काही प्रॉब्लेम नाही. पेन घेऊन आन्सर लिहा. ओके. 69 -66 -2. सेट द झिरो करा. परत सेट द झिरो. काही जण डिस्टर्ब दिसले मला, म्हणून पुन्हा परत. 69 -58 +33 -24 +60 +8 -53. आन्सर इज राईट करा. थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन. सिनियर ताई मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करतील. ज्या ज्युनियर ताई आहेत, या बॅच मधल्या ज्या ताई आहेत, ज्या शिकतायत, त्यांना फिंगरिंगवर मी बघतोय त्यांच्याकडे, आणि नंतर मेंटल अरिथमेटिक पण अप्रोच करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि आज याच्यासाठी हा 0 लेवलसाठी शेवटचा क्लास असेल. उद्यापासून आपण डायरेक्ट लेवल 1, कारण मी बोलतो थोड्या वेळानंतर 10 कॅल्क्युलेशन झाल्यानंतर. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 48 -36 +12
12 म्हणजे 1 to 12 अधिक 12 सांगितलं मी. प्लस प्लस 25 मायनस 37 प्लस 85 मायनस 27 आन्सर इज राईट करा. ते थर्ड नंबर. ठीक आहे, करतायत तुम्ही व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. बस चेक करायचं होतं. फोर्थ नंबर कॅल्क्युलेशन. 44 मायनस 33 प्लस 22 प्लस 55 मायनस 77 प्लस 33 प्लस 55 मायनस 66 मायनस 11 प्लस 55 मायनस 6 प्लस 8. आता मायनस 6 सांगितलं तर मायनस 60 कशाला केलं? शाद्याच्या ताई, सेट द झिरो, सेट द झिरो. मायनस 6 सांगितलं तर मायनस 60 पण केला त्यांनी, असं पण चालतं. सेट द झिरो प्लीज. हा, माझं लक्ष तुमच्यावर येतं, मी पण माझं आन्सर डिस्टर्ब झालो. सेट द झिरो प्लीज. ओके, प्लीज प्लीज. 38 मायनस 33 प्लस 50 प्लस 22 मायनस 6. हा, प्लस 25 मायनस 66 प्लस 58. आन्सर इज राईट करा फोर्थ नंबरचं. सुनीता ताई, दळण दळलेलं नाहीये. नाही तर ते बोट बघून लगेच तुम्हाला आन्सर दिसलं पाहिजे. मोठा मोजायची गरज नसली पाहिजे. असा हा 50 16 70 असं करायची गरज नसली पाहिजे. दळण दळा. अजून कंजूशी केलेली आहे. हा, प्लीज प्लीज. कारण आपण ऑलरेडी आहे ना, परत सांगतो, आपण बाय मिस्टेकली आपल्याला 1 वीक एक्स्ट्रा भेटला. आपण 1 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू केलं, सॉरी क्लास सुरू केला, आणि सर्वांना मेसेज 2 महिने आधी सर्वांना माहिती होतं. तर जर आपण मोजून त्याच दिवशी ठरवलं होतं की असं अप्रोच तयार पाहिजे होता की त्याच दिवशी मला रजिस्ट्रेशन करून मला क्लास सुरू करायचा, तर अजून पण मला सांगावं लागतंय बाबा क्लोज करा, आज करा, उद्या करा. म्हणजे थोडंसं त्याचा वेळ वाया जातो. तर आपण 1 तारखेला शिकायला चालू करणार होतो ना, तर मग त्या अप्रोच मध्ये तयारीत राहायचं. त्यात विनाकारण वेळ वाया जातो. नाही तर मग पुढच्या पुढच्या बॅच मध्ये बघू, असं एक माइंडसेट करून घ्यायचं. नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. फिफ्थ नंबरचं कॅल्क्युलेशन. मला वाटतं बोलता बोलता मी पण पेपर बाजूला ठेवले. फिफ्थ नंबरचं ना. ओके, प्लीज एव्हरीवन ऑन द ऑल, सर्वांनी फिंगर्स वर करा. ओके प्लीज. 96 मायनस 81. 96 पहिले सांगितला, त्याच्यानंतर मायनस 81 सांगितला. प्लस 32 प्लस 32, सॉरी, प्लस 32 प्लस 51 अनुजा झगडेताई, एक काहीतरी व्यवस्थित बघा, एक काहीतरी ती करंगडी क्लोज करून घ्या, काहीतरी गडबड गडबड आहे. मायनस 22 प्लस मायनस 66 मायनस 66 प्लस 28
-33 +21 तरी पण तुमची मिस्टेक आहे काहीतरी समथिंग. ठीक आहे, आन्सर लिहा, सर्वजण लिहा आन्सर. आन्सर लिहा. अं, काय हरकत नाही. अनुजाकडे ताई, नो प्रॉब्लेम, आन्सर लिहा. ठीक आहे, ठीक आहे. काय काय होतं ना, काही हरकत नाही. काय करायचं, एक याच्यातला छोटासा एक सांगतो तुम्हाला. लास्ट म्हणजे इकडे लक्ष द्या. हे माझे दोन हात आहेत ना, हे दोन हात असे पण नसले पाहिजे माझे. म्हणजे असं असं बघायची गरज नाही पडली पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करतायत ना, साधारण जर मी असा बसलोय, तर माझे हात असे असले पाहिजे. म्हणजे हा पंजा समोर पाहिजे, हा पंजा समोर पाहिजे, आणि हात असा पाहिजे. माझा हा टेनचा रॉड आहे, हा माझा युनिटचा रॉड आहे. जर मी कुठलाही अंक कोमलताई, माईक बंद ठेवा. तुम्हाला जेव्हा मी आवाज घेईल तेव्हाच माईकला हात लावा. जेव्हा मला वाटलं बोलायची गरज आहे, हे बघा, मी जर सांगितलं 93, मी 90 आणि 3 माझा असा अप्रोच आला पाहिजे. -22, माझा 20 पहिले 10च्या रॉडवर झाला पाहिजे, नंतर माझा 2 असा झाला पाहिजे. थोडासा एक आपण असं एक डिसिप्लिन पार्ट असतो, त्याचा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. म्हणून लेव्हल 0चं तुम्ही 10 वेळा जरी परीक्षा दिली, काही फरक पडत नाही. सिनियरची तर ट्राय करा. एखादं कॅल्क्युलेशन मला वाटतं काहीतरी रॉंग आहे, ती मी आज करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण जे काही आहे ते तुम्ही 10 वेळा जरी प्रॅक्टिस केली, तर पहिले जर तुम्हाला 20 मिनिटं लागले असतील, तर तुम्ही 4 मिनिटावर यायचंय, त्याला 3 मिनिटावर यायचंय. जयश्रीताई, टार्गेट टाइम आहे 3 मिनिटं. 3 मिनिटं 4 मिनिटात मुलं ती तेवढी तेवढी जी एक्झाम आहे, ते 2.5 मिनिटात सोडवणारे पण मुलं आहेत आपल्या ताईंच्या क्लासेसमध्ये. म्हणून त्या टायमिंगने थोडासा आपण प्रयत्न करायचे की त्या लेवलला यायचंय आपण. ओके, प्रयत्न तर करा. नाही 2.5 मिनिटाला आलो, तर 22 मिनिटावरून आपण 6 मिनिटावर जरी आलो, 7 मिनिटावर आलो, तरी प्रोग्रेस आहे. पण प्रयत्न करा. ओके, आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण एक क्लासमध्ये असं शिकलो होतो, आपल्याला मेंटल अरिथमेटिक, सर्वजण ज्युनियर सिनियर ताई सर्वजण. हा माझा हात आहे, या हातामध्ये माझी पेन्सिल आहे, आणि जर माझ्याकडे समोर अबॅकस टूल आहे, मी असं गृहित धरलं अबॅकस टूल आहे, आणि त्या अबॅकस टूलवर स्ट्रक्चर जर मी डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करतोय, तर स्ट्रक्चर असं आहे. एक वरचा कप्पा आहे, तुम्ही पण मी जसं बोलतोय तसं बघा. एक वरचा कप्पा आहे, आणि त्याला वरच्या कप्प्यामध्ये सर्व 5च्या लेवलच्या बीट्स असतात, आणि खाली 4 बीट्स असतात. ते सर्व एकाच्या पट्टीतले बीट्स असतात. पण युनिट रॉडला मी आता बघतो, फक्त युनिट रॉड बघतो, आणि त्या युनिट रॉड मध्ये वरती 5 आहे आणि खाली 4 आहेत. त्यांना जर मला प्लस करायचे असतील 4, तर मला थंबने अप करायचे असतात. ते आन्सर लाईन कडे सर्वजण प्लीज करा. +4 थम अप, बोलायचं ऍक्शन. +4 थम अप. -3 इंडेक्स डाऊन. -3 म्हणजे की इंडेक्स डाऊन नाही. जर मला सिंगल कमान आली 4 -3, तर मी इंडेक्स फिंगर वापरतो. हे पहिले लक्ष द्या. +5 मी इंडेक्स डाऊन करतो. 5 साठी इंडेक्स वापरतो. -5 इंडेक्स अप करतो. याला म्हणतात इंडेक्स अप. सेट द 0. जर मला 6 करायचा असेल, तर प्लीज इकडे लक्ष द्या. 6 साठी मी तो जो एक बीट आहे खालचा, तो थंबने, आणि वरचा 5 क्लोज, याला क्लोज पिंच म्हणतात, याला पिंच म्हणतात, चिमटा घेणे, पिंच. पिंच वापरतो. आणि जर -5 करायचं असेल, तर मात्र इथं थोडी थिअरी चुकते. कारण -1 करायचं असेल, तर आपण काय वापरायचो पहिले? इंडेक्स फिंगर वापरायचो. पण आता मला थोडासा टाइम वाचवायचा आहे, म्हणून -6 मी ओपन पिंच म्हणतो याला. म्हणजे थोडंसं डिसिप्लिनचा पार्ट आहे. जर मी 66 म्हटलं, तर माझ्या डाव्या डोळ्याकडे गेलो, 60 आणि 6. पहिले मी 6 नाही केला, मी डाव्या डोळ्याकडे जसा हात केला, 66. +33, हे बघा, +30 आणि 3 म्हणजे आता मला 99 दिसतोय. -62, इकडे लक्ष द्या, -60. -60 डाव्या डोळ्याकडे, -60 ओपन केला, आणि -2 इंडेक्स फिंगरने केला, थंबने नाही केला. काही जण इथं मिस्टेक्स करतात. हा एक प्रॉपर एक माइंडसेट आणि प्रॉपर डिसिप्लिन जागृत झाली पाहिजे. आणि मग आन्सर दिसतं. आन्सर इज द 30. इकडे आपण -60 केला, याच्यामुळे इकडे 30 अवेलेबल आहे, आणि इकडे -2 केला, म्हणून इकडे 7 अवेलेबल आहे. म्हणून आन्सर इज द 37. दिसायला लागतं, पण थोडासा पार्ट ऑफ द, म्हणून हलके फुलके विचारतो. मला माहिती नवीन ताई, सिनियर ताई म्हणतील आम्हाला 4 अंकी पण, ते 4 अंकी पण करतात. हा, म्हणजे त्यांना सप्तशृंगी सारखे 2-2 हात आलेले आहेत. पण तुम्हाला सर्वांना थोडीशी साधना, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कंजूशी कराल तर मात्र ते हात येणार नाही. थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके प्लीज. मेंटल अरिथमेटिक, आता प्रामाणिकपणे, नो फिंगरिंग. चुकले तर चुकले, पण थोडा प्रामाणिकपणे कॅल्क्युलेशन करा. ओके ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2
थम अप, अगेन +2 थम अप, -1 इंडेक्स डाऊन, +5 इंडेक्स डाऊन. बघा काय आन्सर दिसतंय, बघा बोललो मी, दाखवा नका बोलू, फक्त बघा. +20 आणि आन्सर लिहा. लिहा आन्सर. सात नंबरचं 77. डाव्या डोळ्याला पिंच, उजव्या डोळ्याला पिंच. 77. दोन्ही हात वापरत असाल तर दोन्ही एनीच टाइम आपण, दोन्ही दोन्ही हात वापरत असाल तर दोन्ही टाइम आपण आपण करू शकतो, नो प्रॉब्लेम. 77 -22, दोघं ठिकाणी इंडेक्स डाऊन करायचं आपल्याला. +44 थम अप करायचा आहे. -66 ओपन पिंच करायचंय दोघं ठिकाणी. -2 आन्सर इज राईट करा, जे दिसतंय ते प्रामाणिकपणे. थोडं हलकं फुलकं घेतोय, तुम्ही सर्वजण नवीन आहात या प्रश्ने. आणि ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 59 59 50 10च्या रॉडवर आणि 9 युनिटच्या रॉडवर केलाय तुम्ही. प्लीज बघा, बघण्याचा प्रयत्न करा. 59 बघ. -55 -2 +1 +30 -11 +55 -66 +8. आन्सर इज राईट करा.